वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाउजनुसार बाही डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही आणि बाही डिझाइन बनवायचं म्हटलं की कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच ह्या ब्लाउजला बाही जर डिझाईनची बनवली तर ब्लाउज छान दिसेल का? सो आजची जी काही बाही डिझाइन आहे खरं तर ती खूप सुंदर आहे आणि नक्कीच या बाही डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाइन सहज बनवता येईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन तुम्हाला सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते। तर बघा, खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची ही साडी आहे। कलर पण खूप छान आहे, राणी कलर आणि काठाचा कलर सुद्धा खूप सुंदर आहे। त्याचबरोबर याचा पदर सुद्धा बघा खूप छान आहे आणि पूर्ण पदराला छान असं वर्क केलेलं आहे। त्याचबरोबर छोटे छोटे स्टोन सुद्धा आहे आणि पदराला गोंडे सुद्धा लावलेले आहेत, त्यामुळे तर साडी अजूनच छान दिसते। तर यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। तर बघा, मग इथे मी ब्लाउजची बाहीचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे। तर इथे अस्तर आणि बाही म्हणजे मेन फॅब्रिक हे दोन्हींची आपण इथे कटिंग केली। तर इथे तुम्ही बघू शकतात अस्तरला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। बट ठीक आहे, चला मी पुढे तुम्हाला सांगते कसं जॉईंट द्यायचं। तर सगळ्यात आधी ही बाही लांबी जी आहे तर ती सांगते। तर ती आहे 10.5 आणि पाऊण इंच आपण मार्जिन इथे ॲड केलं, तुम्ही अर्धसुद्धा करू शकतात। त्याचबरोबर इथे छातीच्या साईजनुसार आपण 8.5ची घडी टाकली होती, म्हणजे मग 7.5 राहिलेला आहे, एक कमी होईल। ठीक आहे, तर चला सगळ्यात आधी आता आपण अस्तर इथे जोडून घेऊयात आणि त्यानंतर मग अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजची बाही एकमेकाला जोडून त्यानंतर कशी डिझाईन बनवायची तर हे मी तुम्हाला पुढे सांगते। तर बघा, इथून जॉईंट होतात तर ते मी कटिंग करून घेते आणि किती मार्जिन पकडून जोडून घ्यायचं आहे आपल्याला तर त्याची तर मी इथे ऑलरेडी मार्किंग केलेलीच आहे बघा। तर हे सुद्धा छोटासा पार्ट मी इथे कट करून घेतला आणि ह्या पद्धतीने बघा इथे पिन लावून घेते, म्हणजे कुठल्या साईडने आपल्याला ते जॉईन करायचं आहे तर ते लक्षात येईल, कन्फ्युजन व्हायला नको। नाही तर बऱ्याचदा काय होतं की दोन्ही बाही एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात। तर बघा, मी इथे इझिली फक्त जेवढं मार्किंग केलेलं आहे ना तेवढं मार्जिन पकडून एक टिप मारून घेणार आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जॉईन देऊ शकतात, पूर्ण जॉईन द्यायचा पुन्हा ती दाबटीप द्यायची। तर त्यापेक्षा तुम्ही ही पद्धत सुद्धा वापरू शकतात, कारण की अस्तर असं हे आतल्या साईडने जाणार आहे आणि लगेच काय ते ओपन होण्याचे चान्सेस सुद्धा नसणार आहे। दोन्ही बाही आता आपण इथे म्हणजे जे काही जॉईंट द्यायचं होतं ते करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता बघा जोडून झाल्यानंतर एक बाही इकडच्या साईडला ठेवायची आणि एक इकडच्या साईडला, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको। नाही तर बऱ्याचदा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडता जोडता दोन्ही बाही एकाच साईडच्या होतात। तर खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने इथे मी बघा अस्तरची बाही सुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि मेन फॅब्रिकची दोन्ही पण। तर बघा, आता हे आपल्याला सगळ्यात आधी खालच्या साईडने एक टीप मारायची आहे काठाच्या कडेकडेने। तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात की मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजची बाही आपण इथे सरळ ठेवली आणि त्यावर कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून खालच्या साईडला टीप मारली। लगेचच कंटिन्यू सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण इथे साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात। या स्टेपमुळे काय होतं की दोन्ही पण बाही आपल्या सोबतच रेडी होऊन जातात आणि मग आपलं पुन्हा कन्फ्युजन सुद्धा राहत नाही। आता हे जोडून झाल्यानंतर खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिकचं म्हणजे ब्लाऊज पीसच्या कपड्याचं तर ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, मी दोन्ही बाहीचं इथे कटिंग करून घेते आणि हे कटिंग झाल्यानंतर ही बाही या पद्धतीने सरळ करून खालच्या साईडला आपल्याला दाबटीप द्यायची आहे। तर बघा, आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो आपला वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची ब्लाऊजचं फिनिशिंग लुक जायला नको यासाठी। तर बघा, प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात। बघा, व्यवस्थित काळजीपूर्वक इथे बाहीला स्टोन सुद्धा आहे। बऱ्याचदा असे ब्लाऊज शिवताना खूप सुया तुटतात, माझ्याही बाबतीत तसंच झालं, पण तरी थोडं काळजीपूर्वक केलं की परफेक्ट होतं। आणि फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपले व्यवस्थित प्रॉपर दाबटीप देऊन रेडी झालेले आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, या पद्धतीने कडेकडेने आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही जोडून घ्यायची आहे। आता ही जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे। त्याचबरोबर हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची, जेणेकरून आपली बाहीचं लूक जाणार नाही, गोळा गोळा दिसणार नाही, चुन्या वगैरे दिसायला नको यासाठी।
तर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आता आपण या पद्धतीने टीप मारून जोडून घेऊयात. हे आपली बेसिक स्टेप आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना सोपं जावं. म्हणूनच मग या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करून आपल्याला परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करून घ्यायची आहे डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात. तर व्यवस्थित कटिंग करायचं आहे, आपलं अस्तर कुठेही कट वगैरे होणार नाही याची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित कडेकडेचं कटिंग करून घेत आहे. शेप वगैरे कुठेही चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर बघा एक स्लीवचं आपलं इथे कटिंग करून झालेलं आहे एकदम परफेक्ट. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात. व्यवस्थित थोडंसं काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं लक्ष देऊन करायचं आहे, कारण की लक्ष नसेल तर गडबडीत चुका होतात, सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग इथे दोन्ही पण स्लीव्ज आपले परफेक्ट अशा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून रेडी झालेल्या आहेत. आता आपण यावर डिझाईन बनवणार आहोत. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने घडी घालायची आणि मध्यभागी आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. तर त्याआधी मी वरून 1 इंचाचं मार्किंग करून घेतली बघा, आणि खालीसुद्धा जेवढं काठ आहे तेवढंच मोजून घेतलेलं आहे. तर ते किती येतं 6 डिस्टन्स येतोय आपला. त्याचं निम्म 3च्या वर आणि खाली पाव इंच आपण सोडू शकतो, किंवा दोन्ही मिळून 1 सुद्धा इंच आपण सोडू शकतो डिझाईन बनवण्याच्या वेळेस. ठीक आहे, तर बघा इथे मी डिझाईनसाठी म्हणजे जिथे मार्किंग करायची आहे ते पण डायरेक्ट आता कॅनव्हास पेपरवरच मार्किंग करणार आहोत. तर आपल्याला इथे 6पेक्षा जास्त इंचाचा कॅनव्हास पेपर लागणार आहे, कारण थोडंसं मार्जिनसाठी लागणारच आहे. तर बघा मग मी व्यवस्थित इथे कट करून घेते एक्स्ट्राचं वगैरे, आणि ह्या पद्धतीने हे फोल्ड करून घेतलं. आता बंद बाजूच्या साईडने आपल्याला जे काही आपण 6 इंच मोजून घेतलं होतं बघा, बाहीच्या वरती 1 इंच सोडलं आणि काठ सोडून, तर ती 6 इंचाची आपल्याला इथे मार्किंग करायची. तर मी ते स्केच पण घेतलेलं आहे बघा, इथे 6ची मार्किंग केली आणि सेंटरला 3 इंचाची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे त्याचं मध्य काढलं आहे आपण. आणि ह्या पद्धतीने पण 1 इंचाचं मार्जिन ठेवून हा बॉक्स इथे जोडून घेतलेला आहे. आता काय करायचं, जो काही आपला मध्य आहे ना त्याच्या खाली अर्धा आणि वरती अर्धा किंवा पाव तुम्ही करू शकता, किंवा टेपच्या 3 लाईन एवढं सुद्धा. ठीक आहे, तर मी 3 लाईन एवढं इथे मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा याचा मध्य काढलेला आहे या दोन्हींचा, किती होतोय किती नाही ते. ठीक आहे, आणि अर्धाच इंचाचं मार्किंग करून हा शेप दिलेला आहे, कारण कस्टमरला खूप डीप नको आहे. जर तुमच्या कस्टमरला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही 1 इंचाचं मार्किंग करून हा शेप गोलाकार देऊ शकता. ठीक आहे, तर बघा हे सुद्धा भरपूर डीप होत आहे. तीच मार्किंग मी दुसऱ्या साईडला सुद्धा केली, जेणेकरून ते आपलं स्टिचिंग करताना तिरकं वगैरे जायला नको. आता आपलं एक बाहीचं झालं. दुसऱ्या बाहीसाठी या पद्धतीने बघा मार्किंग केलेलं कॅनव्हास पेपर खाली ठेवला, दुसरा फोल्ड करून वरती ठेवला. एकदम फेंट मार्किंग दिसते, तर ती आपण इथे डार्क करून घेऊयात, म्हणजे दोन्ही स्लीव्जवर सेमच शेप येतील. तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये फेंट मार्किंग दिसत नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ते ठेवलं मी जसं सांगितलं तसं, तर तुम्हाला बरोबर मार्किंग दिसेल. ठीक आहे, आणि ह्या पद्धतीने बघा मग मी प्रॉपर अशी मार्किंग केलेली आहे. आता हे गोलाकार शेप जे आहे ना तर याची मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे. आणि आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर हा पेपर कॅनव्हास पेपर आहे. यामध्ये खूप फरक असतो आणि खूप प्रकार असतात, तर कन्फ्यूज होऊ नका. कॉलरचा वेगळा असतो, बॉटमचा वेगळा असतो, आणि हा डिझाईनचा पेपर कॅनव्हास. ठीक आहे, तर बघा दोन्ही पण बाहीसाठी आपल्या दोन्ही पण कॅनव्हास पेपरवर इथे मार्किंग करून परफेक्ट रेडी झालेले आहेत. आता यासाठी आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे, तर ते अस्तरसुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा आता इथे तुम्ही मॅचिंग अस्तर यूज करू शकतात. जर का ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर जर उरलं नाही तर तुम्ही दुसरंसुद्धा करू शकता. तर इथे सुद्धा तसंच झालेलं आहे. आता ब्लाऊजचा पुढचा भागसुद्धा माझा शिवून झालेला आहे. फक्त बाहीची डिझाईन मी आता बनवते, त्यामुळे कमरपट्ट्या, गळापट्टी, हुगलूक पट्टी यामध्ये पूर्ण अस्तर संपून गेलेला आहे. आणि मग मी इथे कॉन्ट्रास्टच आता घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं मॅच होतं. एकदम बॉटल ग्रीन आहे, तर उरलेलं होतं तर तेच इथे आता यूज करते, कारण की मॅचिंग तर उरलेलं नाही आहे. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने मग मी दोन्ही पण बाहीसाठी इथे अस्तर कटिंग करून घेतलं. आता एक साईडला ठेवते अस्तर पण आणि कॅनव्हास पेपरसुद्धा. आणि ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, इथे कडेकडेने एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामुळे काय होतं की कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जॉईंट होतं आणि पुढची डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला सोपं जातं. कुठे गोळा वगैरे तिरकं होण्याचे चान्सेस राहत नाही. आता ही इझिली एक टीप मारून घेतल्यानंतर हे मी थोडंसं कट करून सेम करून घेते आहे बघा.
आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मी साईडचं जास्त कट केलं कारण की साईडने फोल्डिंग करायला ऑलरेडी कॅनव्हास पेपर आहे त्यामुळे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा बघा मी डायरेक्टच कॅनव्हास पेपर सहित सगळं अस्तरण ते फोल्ड करून घेतलेलं आहे कारण की ऑलरेडी जास्त मार्जिन झालं होतं. तुमचं जर परफेक्ट मार्जिन असेल तर मग असं करायची गरज नाही आहे, जसं कोपऱ्याला केलेलं आहे तसंच तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने सगळ्या साईडने आपण इथे टीप मारून घेऊयात. यामुळे काय होतं की अस्तर आणि कॅनव्हास पेपर व्यवस्थित जॉईंटसुद्धा होतं आणि धुतल्यानंतर कॅनव्हास पेपर खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही. आता हा पार्ट आपला रेडी झाला. त्यानंतर आता ह्या पद्धतीने बाही फोल्ड करायची आहे आणि मध्यभागी एक लाईन ड्रॉ करायची, म्हणजे आपला हा शेप तिरका जायला नको, बरोबर बाहीच्या मध्यभागीच यावा यासाठी. आणि बरोबर तो मध्य आणि डिझाईनचा मध्य बरोबर काटोकाट मिळून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात आधी मध्यभागी आपल्याला एक टीप मारायची आहे. या स्टेपमुळे काय होतं की आपले शेप हा तिरका होत नाही, मध्यापासून दोन्ही साईडला प्रॉपर येतो. यासाठी सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर जो काही शेप आपण ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारायची आहे. आता तुम्ही जशी टीप माराल तसाच तुमचा आकार येणार आहे, त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे हे जे काही शेप आहे इथे टीप मारून घ्यायची आहे. पहिल्या शेपला टीप झाली, सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या शेपला सुद्धा इथे टीप मारून घेऊयात. तर बघा ह्या डिझाईनमुळे खरंच ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते आणि त्याचबरोबर अतिशय सावकाश, जेणेकरून व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला स्टेप बाय स्टेप सहज बनवता यावी. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारला आणि हे मधलं आपल्याला कॅनव्हास पेपर कट करायचं आहे. थोडंसं मार्जिन पुरतं आपण ठेवलेलं आहे. सेम खालच्या शेपला पण छोटासा कट मारून हे मधलं जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कटिंग करून घेतलं. त्यानंतर ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर त्यावेळेस तो व्यवस्थित दिसावा, त्याचा शेप प्रॉपर यावा, आपल्याला जसा हवा आहे त्यासाठी कट्स मारणं खूप गरजेचं आहे. फक्त सावकाश मारायचे आहे कट्स. बऱ्याचदा गडबडीमध्ये ब्लाऊजलाच कट जातात आणि आपले कामं वाढतात, सो तसं होऊ देऊ नका. आणि त्यानंतर बघा इथे मध्यभागी एक टीप होती तर ती आपल्याला उसून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथून एक कट मारायचा आहे, म्हणजे आता आपल्याला हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करणं सोपं जाईल. बघा एकदम प्रॉपर असं फोल्ड झालेला आहे आणि शेपसुद्धा खूप छान आलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा जो काही शेप आहे इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तर, कॅनव्हास पेपर हे कुठेही वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपलं बाहीचं लूक जायला नको आणि आपला शेप जसा आपल्याला हवा आहे तसाच प्रॉपर यावा, यासाठी ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा आता आपण खालच्या साईडला सुद्धा इथे प्रॉपर अशी दाबटीप देऊन घेणार आहोत. आणि तुमच्या लक्षात येईल की खरं तर शेप खूप छान आलेले आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही अजून थोडेसे मोठे घेऊ शकता डीप, पण मी फक्त अर्धा इंच म्हणजे टोटल 1 इंचाचाच मध्यभागी हा शेपचा डिस्टन्स आहे, कारण कस्टमरला खूप ओपन नको होतं त्यामुळे. ठीक आहे. तर बघा आता प्रॉपर असे हे शेप रेडी झालेले आहे. दाबटीपसुद्धा एकदम परफेक्ट देऊन झाली. त्यानंतर बघा हा कपडा घेतलेला आहे मी ब्लाऊजचाच उरलेला आणि इथून एक फोल्ड करून टीप मारली. ॲक्च्युली डबल टिप मारून घेते म्हणजे ते ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि मी इथं कट करून घेतलं. सेम अजून एक आपल्याला तिथे बनवून घ्यायचं आहे. बघा इथे मी ह्या पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे आणि हे सुद्धा आता एक्स्ट्राचं आपण कट करून घेऊ. तर साधारणतः 1-1 इंचाची ही पट्टी असेल आणि आता ही पट्टी आपण स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने इझिली सरळ करून घेऊयात. आणि जो जॉईंट आहे तर तो आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवून आपल्याला प्रेस करून ती पट्टी रेडी करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा मी इथे रेडी करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं, ह्या पद्धतीने छोट्याशा चुन्या टाकून आपल्याला इथे मशीनवर 2-3 टिपा देऊन ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवते. फुल शटरच्या मशीनला लॉक करायचं ऑप्शन असतो, हाफ शटरला नसतो. तर अशा वेळेस तुम्ही 2-3 टिपा टाकून घ्यायची आहे. पण हे बघा मी इथे लॉक करून घेतलं 2-3 टिपा टाकून. हे बघा तर प्रॉपर असं बोचा शेप आलेला आहे. बघा सेम त्याच पद्धतीने दुसरा बो सुद्धा इथे रेडी करून घेते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुई दोऱ्याने सुद्धा इथे पॅक करू शकतात, पण हे काही जास्त जाड नव्हतं त्यामुळे मशीन चालतंय, तर मग मी डायरेक्टच टीप मारून घेतली. आता हे दोन्ही पण बो इथे रेडी झालेले आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, सुई धाग्याने आपल्याला यामध्ये गोल्डन कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे. तर इथे मॅचिंगच दोरा शक्यतो यूज करायचा आहे, म्हणजे मग डिझाईनचं लूक छान राहील. तर बघा मी इथे 4 पदरी दोरा ओवून घेते. तुम्ही डबल म्हणजे 2 पदरी पण घेऊ शकतात, पण 4 पदरी घेतलं की कसं होतं की एक टाका टाकलं तरीसुद्धा ते व्यवस्थित पॅक होतं. तर मग मी असं ओवून घेतलं आणि त्यामध्ये आता छोटे छोटे गोल्डन कलरचे मणी
टाकून घेते. तुम्ही इथे डायरेक्ट बटनसुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा ह्या पद्धतीने गोल्डन मनीसुद्धा ओवू शकतात. तर टोटल मला इथे 8 मणी लागलेले आहे. पूर्ण गोलाकार आपल्याला ओवून ते असं गोल छान असं लुक यावं या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. तुम्ही थोडे मोठे मणी पण यूज करू शकतात किंवा यापेक्षा छोटेही करू शकतात. तर मी छोटेच घेतलेले आहे, खूप मोठे घेतलेले नाही आहे, म्हणजे डिझाईनला छान असं लुक यावं यासाठी. आणि त्यानंतर हे झाल्यावर प्रॉपर असं ओवून झाल्यावर खाली एक गाठ टाकायची आहे आणि ते पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला बघा. आणि त्याचं लुक कसं येते तर ते मी तुम्हाला दाखवते. 2-3 टाके टाकायचे, जसं रेग्युलरली आपण गाठ टाकून पॅक करतो ना, सेम त्याच पद्धतीने. हे बघा. आणि मनीमध्ये सुद्धा डबल मी दोरा ओवून ते पॅक करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा आता ऑलरेडी पॅक केलं, तर अजून 1-2 गाठ टाकते म्हणजे ते ओपन व्हायला नको. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचा दोरा इथे कट करून घेते. तर बघा प्रॉपर असं बो इथे आपण रेडी करून घेतलेलं आहे बघा. छान असं लुक आलं. सेम त्याच पद्धतीने आता दुसरं बो सुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात. तर टोटल 8 मणी लागलेले आहे. मी पुन्हा सांगते साईजवर ते डिपेंड आहे. तुम्ही थोडे मोठे यूज केले तर तुम्हाला कमी सुद्धा लागतील. ठीक आहे. चला मग सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसरा बो सुद्धा बनवून घेते. आणि बघा फायनली दोन्ही पण बो इथे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला बरोबर जो काही शेप आहे तर त्या शेपमध्ये हे लावायचे आहे, बरोबर मध्यभागी बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता व्यवस्थित टिप मारून घेऊयात. तुम्हाला हे बो वाटत असेल तर तुम्ही अजून ब्रॉड पण करू शकतात. मी जरा मीडियम साईजचे केलेले आहे, खूप काही ब्रॉड केलेले नाही आहे. ब्रॉड केलं तरीसुद्धा छान दिसतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बरोबर मध्यभागी ते गोल्डन मणी येतील ह्या पद्धतीने आपण कडेने टिप मारून हे बो पॅक करून घेऊयात. तर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे ते तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि लगेचच बघा दुसऱ्या साईडने सुद्धा प्रॉपर असं व्यवस्थित पकडून आपण टिप मारून ते पॅक करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंग सहित आपण बो लावून घेतलेला आहे एका शेपमध्ये. आता सेम त्याच पद्धतीने दुसरा जो काही शेप आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण जो काही दुसरा बो बनवलेला आहे तर तो लावून घेऊयात. ते बघा ह्या पद्धतीने मग मी इथे लावून घेते. आणि बरोबर पुन्हा आता टिपा मारून आपण हे पॅक करून घेऊयात. इथपर्यंत पॅक झालं की दुसऱ्या साईडने सुद्धा लगेचच टिप मारूयात. तुम्ही इथे डबल टिपसुद्धा मारू शकतात, पण मी इथे स्टार्टिंग आणि एंडिंगला फक्त डबल टिप देऊन लॉक करते, कारण यावर आपण पुन्हा लेस लावणार आहोत. जर तुम्ही लेस लावणार नसाल तर मग डबल टिप देऊन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा तर दोन्ही पण बो एकदम प्रॉपर असे परफेक्ट लावून घेतलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. तर मी सुद्धा इथे जी कस्टमरनी सांगितलेली आहे, कारण माझ्याकडे खूप साऱ्या लेस अवेलेबल असतात, तर त्यानुसार मग मी कस्टमरला दाखवून त्यांच्या चॉईसनुसार इथे लेस लावणार आहे. आणि बो बघा आतल्या साईडने असं फोल्ड करून तिथे टिप मारून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जातात. ठीक आहे. आता बघा मी इथे लेस लावून घेते. तर तुम्ही इथे बारीक जाड कुठलीही लावू शकतात, गोल्डनही लावू शकतात, किंवा साडीला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट. इथे साडी मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवली बघा, अशी राणी कलरची आहे. तर राणी कलरची सुद्धा लेस तुम्ही इथे लावू शकतात, म्हणजे साडीला मॅच होणारी कुठलीही लेस किंवा गोल्डन किंवा कॉन्ट्रास्ट. ठीक आहे. तर इथे मी गोल्डन लावते, कारण मी पुन्हा सांगते कस्टमरने मला इथे ही ब्रॉड गोल्डन कलरची जी काही लेस आहे तर ती लावायला सांगितलेली आहे. ॲक्च्युली ही जी काही लेस आहे ना, ही छान अशी बारीक डिझायनर असं थोडंसं त्यावर वर्क केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी दिसत नसेल तरी असं खूप छान दिसते. तसं मी तुम्हाला ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यावर त्याचं जवळून लुक दाखवेल, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की ही लेस किती छान अशी डिझायनर आहे. तर बघा आता इथून लावायला मी सुरुवात करते. बरोबर कडेकडेने लावायचं आहे. तुम्ही 1 किंवा 2 लाईनचं मार्जिन पण इथे ठेवू शकतात. आणि बघा इथे सेंटरला आल्यानंतर लगेच कंटिन्यू खालचा जो काही शेप आहे तर तिथे लावून घ्यायचा आहे, म्हणजे इथे कुठे जॉईंट वगैरे येत नाही आणि लेससुद्धा लवकर खराब होत नाही. फिनिशिंगसुद्धा आपले बाहीची छान येते. त्यामुळे मग तुम्ही एकदा लावायला स्टार्ट केलं की बरोबर क्रॉसमध्ये ह्या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. कानाकोपऱ्यावर व्यवस्थित ती फोल्ड करून लावायची आहे, म्हणजे शेप आपला चेंज व्हायला नको. नाही तर बऱ्याचदा काय होतं, असा आपला आकार छान येतो, कॅनव्हास पेपरवर येतो, स्टिचिंग करताना येतो, पण लेस जर का प्रॉपर त्या शेपवर लागली गेली नाही तर पुन्हा आपला आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मी पुन्हा ह्या जो काही शेप आहे
तर तिथे जी काही लेस लावत आहे तिथे डबल टिप देऊन घेते. त्यामुळे 1-2 फायदे आहे, मी बऱ्याचदा सांगते आणि आज पुन्हा सांगते की त्यामुळे काय होतं की लेस लवकर खराब होत नाही, त्याचबरोबर ती वरती तरंगत नाही, प्रॉपर अशी दाबून लागली जाते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. सो तुम्ही सुद्धा लेस तुमची जाड बारीक कशी असं शक्यतो डबल टिप देत चालायची. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित इथे लेस आपण लावून घेतलेली आहे आणि फायनली आपली ही बाही पूर्ण स्टिच करून झालेली आहे. बघा छान असं गोल्डन मनी आहे आणि जी काही मध्यभागी लेस लावलेली आहे ना, तर ती सुद्धा खूप छान अशी प्रॉपर आहे. मी तुम्हाला पुन्हा जवळून लूक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा इथे सेंटरला आता आपण बटनसुद्धा लावू शकतो, दोन्ही शेप जिथे जॉईंट होत आहे तिथे. बट इथे कस्टमरला बटन वगैरे काहीही नको आहे, त्यामुळेच त्यांनी ब्रॉड लेस सांगितलेली होती. सो म्हणून मग मी इथे लावत नाही, कारण गोल्डनवर गोल्डन खूप डार्क दिसेल. जर का तुम्हाला पिंक लावायची असेल साडीला मॅचिंग कॉन्ट्रास्ट बटन तर तुम्ही लावू शकता. तर बघा ह्या पद्धतीने ब्लाऊजला लावल्यावर ह्या बाहीचं लूक येणार आहे. तर खूप सुंदर फिनिशिंग सहित आपण ही बाही इथे बनवून घेतलेली आहे. बघा तुम्ही बघू शकतात किती छान लूक आलेला आहे. सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. तर बघा ही बाही लावल्यानंतर ब्लाऊजला कसं लूक येतंय तर ते मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की तुम्ही कुठल्या साडीवर तशी बाही डिझाईन बनवू शकता किंवा कस्टमरला सुद्धा तुम्ही विचारू शकतात की बघा अशी साडी होती तर तुमची साडी कशी आहे, त्यावर ही बाही कशी मॅच होते, कसं छान लूक येतंय, तर तुम्हाला सुद्धा कस्टमरला कन्व्हिन्स करणं सोपं जाईल. सो चला मग मी तुम्हाला ही सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आधी बनवून घेते आणि दोन्ही बाही रेडी झाल्यानंतर बाही लावल्यावर ब्लाऊज कंप्लीट स्टिच झाल्यावर तो कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा ॲक्च्युली मी इथे साडी ब्लाऊज सगळं पॅक करून रेडी करून ठेवलेलं होतं, बट चला तुम्हाला आता मी ब्लाऊज स्टिच झाल्यावर कसा दिसतो तर ते दाखवते. तर बघा खूप सुंदर असे कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे साडीचा कपडा वापरून आपण इथे छानसे लटकन तयार करून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे सिंपल असा गोल गळा आहे आणि मॅचिंगच आपण इथे लेससुद्धा लावलेली आहे गळ्याला. आणि ही जी काही बाही आहे तर ती मी तुम्हाला आता दाखवते ओपन करून. तर बघा खूप सुंदर अशी इथे ही बाही रेडी झालेली आहे. बघा शेप खूप छान आलेला आहे, प्रॉपर असं मध्यभागी सुद्धा आपलं लावलं गेलेलं आहे. ब्लाऊजला बऱ्याचदा डिझाईन तिरकी वगैरे होण्याचे चान्सेस असतात, सो आपण एकदम परफेक्ट असं लावून घेतलेले आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की ह्या बाहीमुळे आपला ब्लाऊज किती म्हणजे किती सुंदर दिसतोय. नक्कीच असं बघण्यापेक्षा ब्लाऊज घातल्यावर खूप सुंदर लूक येईल आणि ह्या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. कस्टमरला आय होप सो ही डिझाईन नक्कीच आवडेल. तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. इथे मी छान असे लेस लावून कॉन्ट्रास्ट लटकन सुद्धा बनवून घेतलेले आहे, सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता ही जी काही बाही आहे त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धत मी तुम्हाला इतकी सोपी सांगितलेली आहे की जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन नक्कीच बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आजची बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.